नमस्कार. आज शिकणार आहोत आपण 6 रांगोळ्या फक्त सुपारीचा वापर करून. बघा किती सुंदरने आकर्षक आणि सोप्या पद्धतीने आपण रांगोळ्या शिकणार आहोत. फक्त आपल्याला गोल काहीतरी ठेवून, रिंग ठेवून किंवा बांगडी ठेवून अशा पद्धतीने चारी बाजूला सुपारी ठेवून चुटकीने रांगोळी टाकायची आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी 6 सुंदर छोट्या रांगोळ्या आणल्या आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. अशा पद्धतीने बघा पंच करून घ्यायचं आहे आणि विरुद्ध कलरही टाकून घ्यायचा आहे. ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मी खास रांगोळ्या आणलेल्या आहे 6. पूर्ण आपल्याला व्हिडिओमध्ये राहायचं आहे. हे बघा 3 डॉट पाडून घेतला आहे. बोटाने फक्त सरकत जायचं आहे. बघा अशा पद्धतीने झटपट आणि 2 मिनिटात होणाऱ्या रांगोळ्या. मध्येही आपल्याला कलर टाकून घेणार आहोत आपण विरुद्ध कलर. सहज कोणीही काढू शकेल एवढ्या सोप्या रांगोळ्या आहे. इथून रेषा ओढून घ्यायच्या आहे बघा. आपल्याला सकाळी घाई असते तर अशा पद्धतीने आपण छोट्या तुळशीसमोर किंवा देवाऱ्यासमोर काढू शकतो सुंदर आणि आकर्षक रांगोळ्या. इथंही आपण बाहेर एक डॉट असा कलरचे डॉट पाडून घेणार आहोत. बघा किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार होते अगदी सोप्या पद्धतीने. आपल्याला काळी किंवा मार्करने अशा वरती सरकत जायचं बघा डॉट. अतिशय सुंदर अशी आपली रांगोळी 2-3 मिनिटातच तयार होते आणि मी अगदी सोप्या पद्धतीने रांगोळ्या आणत असते. इथंही आपल्याला पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे ह्याच पद्धतीने. मध्येही सुपारी आपल्याला ठेवून अशा पद्धतीने रांगोळी टाकून छोटे डॉट काढून घ्यायचीत बघा. आता याच्यानंतर आपल्याला खूपच सुंदर दुसरी रांगोळी शिकणार आहोत. अशा आपण 6 रांगोळ्या शिकणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने. हे बघा छोटे आपल्याला त्याच्यावरती डॉट ठेवून घ्यायचे आहेत व्हाईट कलरचे. थोडंसं मी एका बोटाने दाबून घेणार आहे म्हणजे गोल आकार येतो. आता आपली दुसरी रांगोळी थोडंसं झाकण ठेवून आजूबाजूला ह्या पद्धतीने आपल्याला सुपारीवर रांगोळी टाकायची बघा. मिनी फेविकॉलची बॉटल आहे स्वच्छ धुवून त्याच्यात रांगोळी भरून अशा पद्धतीने तुम्ही यूज करू शकता. ही बॉटल खूप यूजफुल बॉटल आहे. नक्की ट्राय करा. आपल्याला बॉटलमध्ये रांगोळी भरायची आहे. वरचा टोक थोडा कट करायचा आहे फेविकॉलची बॉटल खाली झालेली असेल तर. हे बघा मध्ये झाकणच्या छोटे डॉट पाडून घेणार आहोत. आपल्याला थोडं एका बोटाने सरकत जायचं आहे म्हणजे फ्लावर तयार होते. मध्येही कलरचा डॉट त्यालाही गोल करायचं आपल्याला व्यवस्थित. मी विरुद्ध कलर असा टाकून घेणार आहे आणि बाहेरही लाल कलर टाकून घेणार आहे. त्याला पंच करून आपल्याला विरुद्ध कलर असा टाकून घ्यायचा आहे. मी व्हाईट कलर असा टाकून घेते बघा. बघू शकता इथं आपल्याला 1 आणि छोटे 2 आजूबाजू अशा रेषा ओढून घ्यायच्या आहे. वरती डॉट सोडायचा आहे. थोडासा रेष आणि डॉट सोडायचा आहे वरती. बघू शकता एक रेष त्याच्यापेक्षा आजूबाजू छोट्या एक मोठी रेष आणि आजूबाजू छोटे अशा पद्धतीने रेषा ओढून घ्यायच्या आहेत आपल्याला 3 आणि मी काय करणार आहे तुम्ही पेन किंवा मार्करने अशा पद्धतीने काडीने अगरबत्तीच्या काडीनेही करू शकता. आपल्याला अशा पद्धतीने ह्या बाजूला वरती ह्या बाजूला आणि वरती इथंही कलरचा डॉट मी टाकून घेणार आहे. विरुद्ध कलर आपल्याला वापरायचा आहे आणि कलर कॉम्बिनेशन ही कसा तेही दाखवलं आहे मी. आता आपण सुंदर अशी तिसरी रांगोळी शिकणार आहोत खूपच इझिली. बघा सुपारीवर आपल्याला रांगोळी टाकत जायची बघा अशा पद्धतीने खाली आणि वरती, नंतर ह्या बाजूला. खूपच सोप्या रांगोळ्या आणल्या आहे आणि बोटाने आपल्याला फ्लावर काढून घ्यायचे बघा. एका बोटाने सुंदर आपले फ्लावर तयार करणार आहोत आपण. या बाजूला चौकोनमध्ये नंतर मध्ये जागेला आपल्याला अशा पद्धतीने मध्ये फक्त आपण छोटंसं फ्लावर काढणार आहोत. कलर टाकून घेणार आहोत.
थोडं गोल करून आपल्याला विरुद्ध कलरही टाकून घ्यायचा आहे. तुम्ही तुळशीसमोर किंवा शुभ दिवशी अशा छोट्या छोट्या रांगोळ्या नक्की काढा, कारण बघूनच कोणालाही येतील अशा सोप्या रांगोळ्या. इथून आपल्याला फक्त फ्लावरच्या वरती गोल करत जायचं आहे बघा. इथून फक्त गोल गोल करून आपल्याला डिझाईन काढून घ्यायची आहे. ज्यांना अगदी रांगोळ्या येत नसतील त्यांच्यासाठी माझे खास व्हिडिओ असतात. नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी सोप्या पद्धतीने व्हिडिओ आणत असते, रांगोळी व्हिडिओ. इथंही कलरचा आपल्याला डॉट पाडून घ्यायचा आहे. त्याला थोडं बोटाने आपल्याला पंच करून घ्यायचं आहे. इथंही पंच करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि त्याच्यामध्ये मी लाल कलरही टाकून घेणार आहे. आता याच्यानंतर आपण चौथी रांगोळी शिकणार आहोत. मध्ये आपल्याला रिंग ठेवून अशा पद्धतीने बघा बोटाने गोल करून घ्यायचं आहे. मध्येही मी सुपारी ठेवली आहे, त्याच्याने गोल करून घेतलं आहे. एका बोटाने आपल्याला फ्लावर असं तयार करून घ्यायचं आहे बघा. आणि ज्या पाकळ्या आहेत त्याच्या आजूबाजूला आपल्याला असे सुपारी ठेवून गोल करत जायचे बघा, रांगोळी टाकत जायची आहे. इझिली कोणालाही येतील अशा 6 रांगोळ्या आहेत आपल्या. मिनी बर्ड्स घेतले बघा. बर्ड्सने आपण असं फ्लावर तयार करू शकतो. चौकोन बाजूला, नंतर मध्ये, नंतर त्याच्यामध्येही हे बघा. पहिले चौकोन घ्यायचे आपल्याला आणि मधल्या भागाला घ्यायचे, नंतर त्याच्यामध्येही टाकत जायचे बघा. अतिशय सुंदर अशा फ्लावर रांगोळ्या आपण तयार करत आहोत. बर्ड्स मी घेतलेले आहे, बघू शकता. फेसबुक, इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे, JL रंगोली. नक्की ट्राय करा. अशाच पद्धतीने सर्व आपण फ्लावर तयार करून घेणार आहोत, फूल. त्याच्यामध्ये आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे बघा. तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता. थोडं आपल्याला गोल करून घ्यायचं आहे, बघू शकता एका बोटाने. ही बघा आपली पुढची रांगोळी. खूपच सुंदर रिंग टाकून घ्यायचं आहे आपल्याला. अशा आपण 6 रांगोळ्या शिकणार आहोत. इथून अशा पद्धतीने पानाचा आकार काढत जायचा आहे बघा. फेविकॉलची बॉटल आहे, मी स्वच्छ धुवून सुकवून घेतलं आहे. वरचा टोप कट केला आहे मी, बघू शकता. इथंही आपल्याला छोटे छोटे डॉट ठेवून घ्यायचे आहेत, मध्येही मोठा डॉट. रिंग काढून आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. इथंही कलरचा डॉट. इथून अशा प्रमाणे आपल्याला डिझाईन काढायची. इथून गोल गोल, नंतर पानाचा आकार. अतिशय सोप्या पद्धतीची या रांगोळ्या मी आणत असते. ही आपली 5वी रांगोळी आहे. अशा आपण 6 रांगोळ्या काढणार आहोत. इथं कलर डॉट टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. मी सॉसची बॉटल घेतली आहे, मार्केटमध्ये 50 ते 60 रुपयाला भेटते. नक्की तुम्ही ट्राय करा. ज्यांना अगदी कलर भरता नसेल येत तर त्यांनी अशा पद्धतीने बॉटलमध्ये कलर टाकून डॉटची रांगोळी तयार करायची आहे. कारण ज्यांना अगदी रांगोळी येत नसते त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आणत असते. आपल्याला काडीने किंवा मार्करने अशा पद्धतीने बाहेर काढत जायचं, बघू शकता. आता आपली लास्टची आणि सुंदर आकर्षक अशी रांगोळी शिकणार आहोत. इथंही आपल्याला विरुद्ध कलरचा डॉट. हे बघा आपली लास्टची आणि अतिशय सोप्या पद्धतीची रांगोळी. सेम त्या पद्धतीने आजूबाजू आपल्याला सुपारी ठेवून, मी मोठी सुपारी घेतली आहे आणि अशा पद्धतीने गोल गोल करत जाते, बघू शकता. हे बघा इथून पानाचा आकार. सर्व बाजूला आपल्याला पानाचा आकार घ्यायचा आहे. इथंही कलर टाकून घेणार आहोत.
थोडं बोटाने गोल करून आपल्याला इथंही बघा गोल गोल अशी फ्लावरची पाकळी काढत जायची आहे. त्यालाही आपण डबल करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला पानाच्या वरती छोटे छोटे असे डॉट ठेवून घ्यायचे आणि इथं मी बघा बॉटलनेही कलर टाकून घेते, बघू शकता तुम्ही. मध्येही आपल्याला वेगळा कलर टाकून घ्यायचा आहे. हे बघा फक्त आपल्याला मार्कर, खराब झालेला मार्कर किंवा अगरबत्तीची काडी किंवा पेन घेऊ शकता तुम्ही. अशा पद्धतीने डिझाईन काढत जायचं आहे. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. आणि शिकवण्याची पद्धत अतिशय सोप्या, आपण 6 रांगोळ्या शिकलो, बघू शकता. अशा पद्धतीने थोडं क्रॉसमध्ये करत जायचं बघा. तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. आणि ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जा, यूजफुल व्हिडिओ असतात माझे.